येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। राज्यात गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी 20 मे रोजी संपली आणि त्यानंतर उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले ते या निवडणुकीच्या निकालाचे। लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी 4 जून रोजी होणार आहेत। त्याआधी काही उमेदवारांकडून आपला विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे। तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे नाशकात विजयाचे फलक झळकल्याचे पाहायला मिळते। त्यानंतर दक्षिण नगरमध्ये देखील माझा विजय 100% असणार आहे असा विश्वास उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। आणि आमच्या मतदारसंघातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी फटाकडे पण वाजवले, पुढे गुलाल पण टाकला, काही ठिकाणी तर बॅनर पण लागले। धाकधूक कसली, आम्ही ज्या ठिकाणी पाऊल टाकील तिथं पाणीच काढीत असतो। उद्या म्हणजे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची दिवाळी असणार। निवडणूक कशा पद्धतीने झाली, म्हणजे काय अनुभव आला? निवडणुकीमध्ये मी तर बऱ्याच ठिकाणी भाषणात बोललो, सत्तेचा भयानक गैरवापर केला। म्हणजे सत्तेतील इतका गैरवापर म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एवढं दावणीला बांधावं एवढं अपेक्षित नव्हतं, एवढं दावणीला बांधले। ठीक आहे, आज ना उद्या आमचं पण सरकार येणार आहे, त्यावेळेस त्यांचा सगळ्यांचा व्यवस्थित हिसाब होईल। उद्या निकालाचा दिवस म्हणजे माझ्या मतदारसंघातील माझे मतदार, गोरगरीब शेतकरी दिवाळी साजरी करतील असाही विश्वास लंके यांनी व्यक्त केला। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने राज्यात चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार आणि दक्षिण नगरकरांचा आवाज दिल्लीत कोण उठवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।